हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण आलो आहोत महाराष्ट्राचं श्रद्धास्थान विठुरायाची नगरी पंढरपूर। युगी 28 विटेवरी उभा असं ज्यांचं वर्णन केलं जातं, त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविक इथे दरवर्षी येत असतात। अखेर आपण विठुरायाच्या पवित्र नगरी पंढरपुरात प्रवेश केलेला आहे। शहरात प्रवेश करताच सर्वप्रथम नजरेत भरतात त्या वारकरी संप्रदायाच्या सुंदर मूर्ती। टाळ, मृदुंग आणि वीणा हातात घेऊन विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करत चालणाऱ्या वारकऱ्यांचं हे शिल्प पाहताच भक्तीचा अनुभव यायला लागतो। पंढरपूरच्या रस्त्यावर जागोजागी विठ्ठल रुक्मिणीच्या सुंदर मूर्ती, फुलांचे हार, तुळशीच्या माळा, पूजा साहित्य आणि भक्तिमय वस्तूंची दुकाने दिसत आहेत। प्रत्येक ठिकाणी विठुरायाच्या भक्तीचा सुगंध अनुभवायला मिळतो। वातावरण इतकं प्रसन्न आहे की मन आपोआपच विठ्ठल विठ्ठल म्हणू लागतं। आणि आता आपण पाहत आहोत पवित्र चंद्रभागा नदी। या नदीला वारकरी संप्रदायात खूप मोठं महत्त्व आहे। भीमा नदीचं अर्धचंद्रासारखं वळण असल्यामुळे हिला चंद्रभागा असे म्हणतात। विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी अनेक भाविक या पवित्र नदीत स्नान करून मग मंदिरामध्ये प्रवेश करतात। नदीच्या काठावरती उभं राहिलं की मनाला एक वेगळी शांतता मिळते। भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम म्हणजे ही पवित्र चंद्रभागा नदी। समोर वारकरी किती आनंदाने टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत आहेत। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, होठांवरती विठ्ठलाचं नाम आणि पायांमध्ये भक्तीचा ताल, हे दृश्य शब्दात सांगणं खरंच कठीण आहे। प्रत्येक जण माऊली आहे। विठ्ठलाच्या नामात इतके तल्लीन झालेले हे वारकरी पाहिले की आपले हे पाय आपोआप त्या तालावर थिरकू लागतात। ही फक्त नाचण्याची कला नाही, तर विठुरायावरील प्रेम आहे, भक्ती आहे आणि एक उत्सव आहे बघा। खरंच पंढरपूरची ही भक्तिमय ऊर्जा मन कायमची जिंकून घेते, यात काही शंकाच नाही। जय हरी विठ्ठल। समोर दिसत आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पवित्र रथ। या रथाचं दर्शन होताच मन अगदी भक्तीने भरून आलं। ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत लाखो वारकरी दरवर्षी या पालखीसोबत विठुरायाच्या भेटीसाठी पायी चालत येतात। समोर तुम्ही पाहू शकता अनेक माऊली आपल्या डोक्यावरती तुळशी वृंदावन आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती अतिशय भक्तिभावाने घेऊन चालल्या आहेत। वारकरी परंपरेत तुळशीला खूप पवित्र मानलं जातं, म्हणूनच अनेक भाविक तुळशी वृंदावन आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आपल्या घरी नेऊन श्रद्धेने त्यांची पूजा करतात। अशा भक्तिमय वातावरणात प्रत्येक क्षण विठ्ठलमय झाल्यासारखा वाटतो। वारीमध्ये तुम्हाला हा सुंदर घोडाही दिसत आहे। वारकरी परंपरेत अशा घोड्याला विशेष मान आहे। अनेक पालख्यांसोबत घोडा असतो आणि तो संतांच्या पालखीचा मानाचा घोडा मानला जातो। त्यामुळे वारीत या मानाच्या घोड्याचं दर्शन घेणंही अनेक भाविकांसाठी पुण्याचं मानलं जातं। तर मित्रांनो, आता आम्ही श्री विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहोत। इथे अनेक सेवेकरी माऊली प्रेमाने भाविकांच्या कपाळावरती अष्टगंधाचा गंध लावत असतात। हा गंध केवळ टिळा नसून भक्ती, आशीर्वाद आणि विठुरायाच्या कृपेचं प्रतीक मानलं जातं। आम्ही सर्वांनी हे पवित्र अष्टगंध कपाळावरती लावून घेतलेलं आहे। मी आणि माझ्या मुलाने तर खूपच आनंदाने हे गंध लावून घेतला आहे। आता आम्ही विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिराकडे चाललो आहोत। मंदिराच्या आसपासची ही बाजारपेठ पाहून मन अगदी आनंदून जातं। दोन्ही बाजूंना भक्तांची प्रचंड गर्दी आणि त्याचबरोबर सुंदर सजलेली दुकाने दिसत आहेत। इथे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती, तुळशीच्या माळा, फुलांचे हार, नारळ, प्रसाद, बुक्का, अष्टगंध, टाळ, वीणा, भगवे झेंडे आणि पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य सहज उपलब्ध आहे। प्रत्येक दुकानातून विठ्ठल विठ्ठलचा गजर ऐकू येतो आणि संपूर्ण वातावरण भक्तीने भरून गेल्यासारखं वाटतं। या बाजारातून चालताना असं वाटतंय की प्रत्येक वस्तूमध्ये विठुरायाचा आशीर्वादच जडलेला आहे। दर्शनापूर्वी या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेणं ही देखील एक वेगळीच आनंदाची गोष्ट आहे। आम्ही सुद्धा पूजेचे साहित्य घेतलं आहे, फुलं घेतले। आता आम्ही संत नामदेव महाराजांच्या पवित्र नामदेव पायरीपर्यंत पोहोचलेलो आहोत। वारकरी संप्रदायात या पायरीला अत्यंत पवित्र स्थान आहे। अशी श्रद्धा आहे की संत नामदेव महाराजांनी इथे उभे राहून विठुरायाची अखंड सेवा आणि भक्ती केली। म्हणूनच आजही लाखो भाविक मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी या पायरीला नमस्कार करतात, डोकं टेकवतात आणि मगच विठुरायाच्या दर्शनासाठी पुढे जातात। या पायरीला स्पर्श करताच मनात एक वेगळीच भक्ती आणि समाधानाची भावना निर्माण होते।
आम्हीही संत नामदेव महाराज यांच्या चरणी मनापासून नतमस्तक झालो आणि त्यांच्या आशीर्वादाने विठुरायाच्या दर्शनासाठी पुढे निघालो. अखेर तो क्षण आला, त्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. प्रचंड गर्दीतून पुढे जात जात आज आपण विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलेले आहे. सर्वप्रथम विठ्ठलाचे दर्शन घेतलं. विटेवरती उभा असलेला सावळा विठ्ठल पाहताच मन अगदी भरून आलं. दर्शनासाठी खूप मोठी गर्दी होती खरी, पण त्या क्षणात सगळा थकवा निघाला, सगळी धावपळ विसरून गेलो. विठुरायाच्या चरणी मनापासून नमस्कार करून सर्वांच्या सुखशांती आणि भरभराटीची प्रार्थना केली. त्यानंतर रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. खरंच हा अनुभव अगदी शब्दात सांगण्यास कठीण आहे. ज्याला विठुरायाचं दर्शन लाभतं त्याचं जीवन धन्य झाल्यासारखं वाटतं. युगी 28 विटेवरी उभा असलेल्या त्या पांडुरंगाचं दर्शन आज आमच्याही नशिबी आलं. जय हरी विठ्ठल. आता आपण श्री रुक्मिणी मातेच्या पवित्र दर्शनासाठी आलो आहोत. रुक्मिणी मातेसमोर सुरू असलेला हा पूजेचा सोहळा पाहून मन अगदी प्रसन्न होत आहे. गुरुजी अत्यंत भक्तिभावाने मातेला फुलांचा सुंदर हार, सुगंधी गजरा अर्पण करत आहेत. रुक्मिणी मातेच्या कपाळावरती कुंकाचं मरवट भरलेलं किती सुंदर दिसत आहे ना. कुंकू हे सौभाग्य, मंगल आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. हे दृश्य पाहताना मन अगदी भारावून जातं. प्रत्येक भाविक मनोमन अशी प्रार्थना करतो की रुक्मिणी मातेचा आशीर्वाद प्रत्येक कुटुंबावरती राहो, सर्वांच्या संसारामध्ये सुख, समाधान आणि समृद्धी नांदो. असा हा भक्तीने भरलेला सोहळा प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्य आज आम्हाला लाभलं. जय रुक्मिणी माता. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही संधी मिळाली तर आयुष्यात एकदा तरी पंढरपूरला नक्की या आणि हा भक्तिमय अनुभव स्वतः अनुभवा. आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच धार्मिक आणि पर्यटन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासामध्ये. तोपर्यंत एकच गजर करूया. जय हरी विठ्ठल, पांडुरंग हरी.